संगम मंगलच्च योचापनापो सकुनिस सदो पाप गहू दुष्यपि अनंतं संघानुभावेन विनाशमेन्तु। ज्या कार्यक्रमाच्या प्रती आपण सर्वजण उपस्थित आहात अर्थातच आदरणीय अजितजी कांबळे आणि त्याचबरोबर आयुष्यमानने अदिती हारवते या दोन्ही उभयतांचा आज साक्षगंध अर्थातच तथागत बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजनीय भदंत आणि त्या समेत आलेला संपूर्ण त्यांचा गणगोठवळा या सर्वांच्या सोबतीने एकमेकाच्या भाळी कपाळी मस्तकी जो लावलेला जो गंध असतो तो तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीने असतो आणि म्हणूनच त्याला साक्षगंध असं म्हणतात। जेव्हा हे स्वतः साक्षांकित होती परस्पर व्यक्तीच्या भाळी कपाळी मस्तकी जेव्हा कुंकुम टिळक करते तेव्हा आपण शाळेच्या गजऱ्यात आशीर्वाद मत वातावरणामध्ये त्यांना शुभकामना आशीर्वाद द्यावा मंगळ कामना द्यावी अशी विनंती करतो। लोकांचं सॉरी यार केलं मला वाटलं नवरा नवरीला पूर्ण नवरी थोडी दिसते अरे सगळं नवरा पण फोटोग्राफरला विनंती आहे की थोडंसं जागा द्या समोरच्यांना पाहू द्या। या ठिकाणी आयुष्यमान अदिती आणि आयुष्यमान अजित हे दोघे जण कुंकुम टिळक म्हणजे भाळी कपाळी मस्तकी आपल्या सर्वांच्या सोबतीने साक्षांकित आपण सर्वांनी त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करावं अशी विनंती करतो। सभी दियो योजन्तु सर्वरोगो विनाशतु माते भवन्तन्तरायो सुखी दीर्घायुः भव अभिवादेन शीलस्य भट्टचत्तारि पचायनो चत्तारो धम्मवन्तु आयु सुखं बलं साधु साधु साधु। 2007च्या अधिवेशनामध्ये भारतीय बौद्ध महासभेने काही आदेश पारित केले। त्यातला एक आदेश मध्ये या मंचकावर येऊन काही 5 उपासिका कुंकुम टिळक करत होत्या परंतु वेळेअभावी या सर्व गोष्टीची जाण घेता किंवा टाइम घेता या दोघांनी असं निश्चित केलं की या ठिकाणी फक्त हे दोघे जण साक्षात्कृत होतील आणि तदनंतर त्यांची आठवण म्हणून या